नाशिक विधान परिषदेचा नेमका निकाल काय लागला हे मी आधी तुम्हाला सांगते आणि मग त्याची कारण आपण समजून घेऊ. तर बघा, अपक्ष गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली, पण त्यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दर्शवला नाही किंवा असं काही केलं नाही. अगदी निवडणुकीचे 4 ते 5 दिवस आधी त्यांनी माघार घेतली. त्याही दिवशी त्यांचे कार्यकर्ते आपण निवडणुकीच्या मैदानात उतरू, लढू, माघार घेऊ नका असा आग्रह करत होते. त्या दिवशी देखील, मतदानाच्या दिवशी देखील शुकशुकाट पाहायला मिळाला होता. बंडखोरी होऊ नये किंवा घोडेबाजी होऊ नये म्हणून नरेंद्र दराडे यांनी सगळ्या नगरसेवकांना सहलीलाही पाठवलं होतं. पण झालं उलटच. नाशिकमध्ये 618 मतांचा कोटा होता. निवडणूक जिंकण्यासाठी, आमदार होण्यासाठी 303 पेक्षा जास्त मतं किंवा 303 मतं आवश्यक होती. यामधील आता मतमोजणी सुरू असताना 13 मतं जी होती ती अवैध ठरली आहेत आणि निकाल हाती आला तेव्हा कळते की अपक्ष असणाऱ्या गोकुळ गीतेंना तब्बल 357 मतं मिळाली आहेत, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार असणारे नरेंद्र दराडे यांना 248 मतं मिळालेली आहेत. ही मतमोजणी जेव्हा सुरू होती आणि दराडे यांच्या कन्या प्रियंका दराडे, नरेंद्र दराडे यांना कळालं की आपण पिछाडीवर पडतोय, आपला पराभव होणार आहे, तेव्हा नरेंद्र दराडे, प्रियंका दराडे यांचे कार्यकर्ते मतदान केंद्र सोडून जाताना पाहायला मिळाले. यावेळी ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. सगळ्यांनी विश्वासघात केला, विश्वास ठेवला, पण विश्वासघात केला हे चुकीचं आहे असं म्हणत प्रियंका दराडे भावुकही झाल्याचं पाहायला मिळालं. आता लक्षात घ्या, याआधीही आम्ही एक व्हिडिओ केला होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचा इतिहास, 1972च्या विधानसभा मतदारसंघात काय घडलेलं हे देखील आम्ही सांगितलं होतं, जिथं अपक्ष उमेदवार जे होते त्यांनी माघार घेतली होती, मात्र तरीही ते निवडून आले होते. याचं कारण मतपत्रिकेवर त्यांचं नाव राहिलं होतं. नाशिकच्या विधान परिषदेतही तसंच झालं. निवडणुका जाहीर झाल्यापासूनच महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून अगदी कुरबुरी सुरू होत्या की ही जागा नेमकी कुणाला मिळणार. मग नंतर ही जागा शिवसेनेला सुटली. भाजपच्या जवळचे असणारे गिरीश महाजनांच्या जवळचे असणारे गोकुळ गीते, गणेश गीतेंनी उमेदवारी अर्ज भरला. गणेश गीतेंनी माघार घेतली, मात्र गोकुळ गीतेंनी उमेदवारी अर्ज माघारी घेऊपर्यंत ते उपस्थितच राहिले नाही, नॉट रिचेबल राहिले आणि ते निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मात्र नंतर इथं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनीही एंट्री घेतली. कारण जर गीते हे निवडून आले असते किंवा उमेदवार राहिले असते तर हे सगळं खापर भाजपवर फोडलं गेलं असतं. नाशिकच्याच या बंडखोरीमुळे जळगावमध्ये शिवसेनेने बंडखोरी केली होती. जळगावमध्ये भाजपचा उमेदवार असल्यामुळे शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी केली होती. त्यांचंही नाव मतपत्रिकेवर तसंच आहे. आता तिथला निकाल कसा लागतोय हे पाहणं महत्वाचंच आहे. त्याची अपडेट आम्ही तुम्हाला देऊच.